नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। काल सुरगाण्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्यानंतर रात्री 11:50 सुरगाण्याच्या बोरगाव आणि कळवण तालुक्यातल्या दळवट इथं सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। सुमारे 20 ते 30 सेकंद घराची पत्रे, भिंती आणि खिडक्यांमध्ये हालचाल जाणवली। यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे। सराड परिसरात आणि इतरही घाटमाथा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसले। कालपासूनच या परिसरामध्ये घाटमाथा परिसरामध्ये सौम्य पद्धतीचे भूकंपाचे धक्के बसू लागलेत। याचा केंद्रबिंदू काही समजायला मार्ग नाही, पण या शासनाने विचार करून कुठे याचा केंद्रबिंदू आहे त्याची पाहणी करावी आणि काही घरांना बरेच ठिकाणी तडे पण गेलेले आहेत, त्याची पण पाहणी करून योग्य तो त्याच्यावरती उपाययोजना करावी एवढी शासनाला विनंती। रत्नागिरीतील गोपाळगड किल्ला शासकीय ताब्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। खासगी जागेमुळे पर्यटकांना अडचण होती आहे। शासनाकडून किल्ला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पर्यटन विकासाला चालना मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।